नगर तालुक्यातील वाळकी येथील जागृत देवस्थान असलेल्या रेणुका माता मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं घटस्थापना करण्यात आली आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमा दरम्यान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। नवसाला पावणारी म्हणून रेणुका माता देवी वाळकी ग्रामस्थांचे व भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे। याच रेणुका माता मंदिरामध्ये भोलेनाथवाडी परिसरातील महिलांच्या हस्ते सामूहिकरित्या गुरुवारी सायंकाळी थाटामाटात घटस्थापना करण्यात आली। शारदीय नवरात्र उत्सवात देवी मंदिरामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। महानवमीच्या दिवशी शुक्रवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी होम हवन कार्यक्रम होणार आहे। या दिवशी भाविकांची गर्दी लक्षणीय असते। पहिल्याच दिवसापासून भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते। उत्सवानिमित्त मंदिर परिसरात चोख व्यवस्था करण्यात येत आहे। रेणुका माता मंदिरातील घटस्थापना प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, आदर्श शिक्षक गोरक्ष बोठे, भाऊसाहेब भालसिंग, राणूदेव बोठे, प्रेम भालसिंग, सागर बोठे, प्रथमेश भालसिंग, काशीनाथ बोठे आदींसह महिला उपस्थित होत्या। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज अश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी आपल्या संपूर्ण भारतामध्ये शक्तीची उपासना म्हणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो। त्याच प्रित्यर्थ आज श्री क्षेत्र वाळकी या ठिकाणी रेणुका माता मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव 2024 सुरू झालेला आहे। सर्व देवी भक्तांनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सर्वांचा मिळून एकच घाटाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। तर ही जी शक्ती आहे ही सृष्टीची निर्माती आहे अशा प्रकारची एक जी धारणा आपल्यामध्ये आहे। सृष्टीचा निर्माता कोणीतरी असतोच किंवा आहेच हे आपल्याला मान्य केलं पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी या देवीचा नवरात्रोत्सव साजरा करत असतो। 9 दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने महिलांचा पुढाकार महत्त्वाचा आहे। आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे दररोज महिलांनी या ठिकाणी हरिपाठ आणि सकाळी देवीचं दर्शन माळ घालणे, दररोज या ठिकाणी फराळाचंही आयोजन केलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी या देवीची हा नवरात्रोत्सव साजरा होतोय। विशेष म्हणजे हे जागृत देवस्थान अतिप्राचीन आहे। हयात असलेल्या कोणालाही या मंदिर आणि बाकीच्या परिसराची काहीही माहिती नाही, म्हणजे त्या सर्वांच्या अगोदरपासूनच हा परिसर असा आहे। 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी या विकास कामाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यातून सर्वांच्या वर्गणीतून आणि माननीय माजी आमदार विद्यमान आमदार बबनरावजी पाचपुते यांच्याही प्रयत्नातून या ठिकाणी सभामंडप दिलाय। लोकवर्गणीतून या ठिकाणी पत्र्याचं शेड उभारण्यात आलेलं आहे। सर्व लोक अगदी मनापासून या ठिकाणी देवीची मनोभावे पूजा करतात आणि आपला श्रद्धा या ठिकाणी आहे व ऐतिहासिक म्हणण्यापेक्षा या देवीची जे जागृतता आहे तिचे साक्षीदार या ठिकाणी हे जे आहे ते सगळे आहेत। या ठिकाणी एकदा 1974 साली ज्यावेळी विजेचा लोळ या मंदिरावर आला आणि या ठिकाणी देवीचे पुजारी कैलासवासी श्रीपद दादा बोठे आणि त्यांचा नातू म्हणजे पोपट गीताराम बोठे हे दोघं या मंदिरामध्ये असताना देवीने हे सर्व संकट आपल्यावर ओढून घेतलं, पण आपल्या भक्ताची काळजी आणि भक्ताला जीवदान या देवीने दिलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी सर्व देवी भक्तांचा देवीवर अतिशय विश्वास आणि श्रद्धा आहे। त्यातून या ठिकाणी अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे चांगला नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो।